वरती पाठवलं या डावामध्ये गोलंदाज आपण पाहतोय कल्पेश कॅप्टनने मोठी विकेट घेतली साहिल आता मात्र नवीन फलंदाज येईल स्ट्राइक वरती साहिल साहिलला जागा गेलं सर्वांनाच अजून एक चांगला फटका हवेमध्ये खेळून तर काढलाय खेळाडू जवळ येईल चेंडू उचलेल तोपर्यंत एक धाव गली कंप्लीट हॅलो हॅलो धावसंख्या धावफलकावरती आहे ती म्हणजेच 30 बॉलर पुन्हा एकदा तयार आता देखील हा चेंडू नो बॉल आहे झेल सुटलाय अर्थातच खेळ तसाच राहील धावा मिळतील 6 साहिल सध्या तरी मैदानामध्ये नो प्लस आहे ना हा मग 37 झालेत साहिल सध्या तरी मैदानामध्ये चांगली फलंदाजी करतोय बॉलर पुन्हा एकदा तयार आता मात्र चेंडू टप्पा पडल्यानंतर बाहेर जातोय येतो तो डॉट बॉल आजपासून WPL देखील सुरू होते वुमन्स प्रीमियर लीग इथे मात्र फुल टॉस पुन्हा एकदा नो बॉलचा सिग्नल स्ट्राइक वरती धोका आहे फिंगर अप यस इट इज आउट बॅटर रनआउटच्या स्वरूपात इथे मात्र बाद होईल प्रथमेश आउट झाला चेंडू झाले आतापर्यंत 5 बॉल झालेत 5 बॉल 38 धावा फलकावरती आहेत नवीन फलंदाज राहुल ऑन साइडला चेंडू वळवला एक धाव इथून मात्र मिळेल बट हा राहुल चीटर नाहीये चला एक धाव मिळाली आहे धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते ते म्हणजेच 39 फेमस डायलॉग आहे ब्रो राहुल इज अ चीटर
गोलंदाज पप्पू आणि पप्पूच्या अगेन्स्ट देखील ठोकल्यात धावा 6. भाई बॉलर पप्पू बोलला, माझ्याकडे बघितलं नक्की पप्पूच नाव आहे ना. अंपायरचा सिग्नल नो बॉल. स्ट्राइक वरती राहुल. पुन्हा एकदा नो बॉल. राहुलने अजून एक ठोकलाय. सलगचा दुसरा षटकार आहे तो राहुलच्या बॅटमधून. का बात आहे. असं वाटत होतं की साईराज बाद झाला, कुठेतरी संघ अडचणीत सापडेल. अडचणीत तर दूर, जवळपास देखील अडचणीच्या थांबला नाहीये. साहिल आणि राहुलने का बॅटिंग केली आहे. आता धावायचं नाहीये. स्टेप आउटवर अजून एक बंधन मुक्त फलंदाजी सध्या तरी सुरू आहे. कारण की अंडरआर्म क्रिकेट फॉर्मॅटमध्ये षटकार फार रेअरली पाहायला मिळत आहेत. कारण सध्याच्या स्पर्धेमध्ये आपण जर पाहिलं तर 3 बॉल झालेत. कारण की चौकारच सर्वाधिक धावा आहेत. नुकताच प्रणयने जी स्पर्धा ठेवली होती त्यामध्ये 8 होता. अन्यथा षटकार तर पाहायला मिळत नव्हते. पण टर्फ फॉर्मॅट आहे. टर्फमध्ये ज्याप्रमाणे आपण लहानपणी WWE मध्ये एलिमिनेशन चेंबर पाहायचो, असं वाटायचं त्या चेंबर मॅचमध्ये फक्त WWE सामने होऊ शकतात. पण क्रिकेट इतकं ॲडव्हान्स झालं, क्रिकेट इतकं डेव्हलप झालं की आता मात्र ग्रासी विकेट आणि हा टर्फ फॉर्मॅट बनला आहे, जो जाळीमध्ये खेळला जातो. पण जाळीमध्ये असून पण बंधनमुक्त खेळी. कारण की कशाही प्रकारे खेळता येतं खेळाडूंना. अनेक सारे मोठमोठे खेळाडू नेट्समध्ये सराव करत असतात. दुसरा धावेचा प्रयत्न, 2 धावा इथून मात्र कंप्लीट होईल का. डायरेक्ट हिट तर झालाय पण काम फिट नाही झालं. बॅटर सुरक्षित, 2 धावा कंप्लीट. धावसंख्या धावफलकावरती आहे ती म्हणजेच 63 धावा. 64 धाव्यांचं आव्हान उभं केलंय. यानंतरची मॅच ड्रॉ होईल. तर चला 2 विनिंग कॅप्टन्स आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये येऊन थांबा. यातून जो संघ जिंकेल तो कॅप्टन. लगेच ड्रॉ होईल. ड्रॉच्या साहाय्याने कोणत्या तरी एका संघाला पुढे चाल आणि 2 संघाला भिडावं लागेल. सध्या तरी या स्पर्धेला ऑफिशियल्सच्या भूमिकेमध्ये आपण मेन्स पंचांच्या भूमिकेमध्ये संतोषजी पेडणेकर सरांना पाहतो, ज्यांना विभागातील स्पर्धेनेच खऱ्या अर्थाने ओळख दिली आहे. या विभागातील स्पर्धेने अनेकांना ओळख दिली आहे. स्वतः मी देखील विभागातील स्पर्धेनेच ओळख दिली. त्यानंतर संतोषजी पेडणेकर सर असतील, डान्सिंग अंपायर म्हणून त्यांनाच विभागातील स्पर्धेनेच ओळख दिली. बोल 64चं लक्ष आहे. 64. 64 धावा करायच्या आहेत. 64 धावा. आता बॉलिंगमध्ये चेंज होईल का थोडासा तरी. कारण की पहिल्या मॅचमध्ये पाहिलं, दुसऱ्या ओव्हरमध्ये सोनूचा वापर केला. सोनूने प्रचंड धावा खर्च केला. एक्स्ट्रा धावा
अनोखी होती. पण आता मात्र अनेक सारे गोलंदाज आपण पाहतो जे साइडम पद्धतीची गोलंदाजी करतात. धावा झाल्या धाव फलकावरती 9, चेंडू झाले आतापर्यंत 5. ना मी कोचिंग सिद्धेश सरांकडून घेतली. सिद्धेश आणि राहुल मात्र माझे आयडॉल आहेत. ऑन साइडला चेंडू वळवलाय. धावसंख्या धावफलकावरती 12. चला आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये प्रेडिक्शन सुरू झालं त्याआधी गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय शुभम जिंकणे. चला बॉलिंग साठी तयार होतोय. स्मॉल पॅकेट ऑफ डायनामाइट. अंपायरचा सिग्नल नो बॉल. पहिला बॉल हळुवार पद्धतीने टाकला होता. वेगळीच ऍक्शन काहीतरी पाहायला मिळते. बॉलर पुन्हा एकदा तयार. अजून एक नो बॉल. चला 2025 काळ सुरू आहे. काळानुसार पैशामध्ये देखील बदल होतो. तर मी म्हणेन जर खेळाडूकडून चुका होत असेल तर खेळाडू देखील बदलणं गरजेचं आहे कोणत्याही क्षेत्रामध्ये. रिप्लेसमेंटची भीती खऱ्या अर्थाने ऑस्ट्रेलियन टीमला देखील प्रचंड प्रमाणात आहे. कारण की ऑस्ट्रेलियन टीममध्ये सातत्याने आपण पाहिलं तर चेंजेस होत असतात. चांगले चांगले खेळाडू आपण जर पाहिलं तर बाहेर जातात आणि अनेकांना संधी मिळतात. सध्या तरी ऑस्ट्रेलियन टीमकडे पाहिलं तर यावर्षी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये कोण म्हणतंय की ऑस्ट्रेलियन टीम सध्या वीक वाटतं कारण की मिचेल स्टार्क देखील नाही आहे. पण मी म्हणेन नेथन एलिस वगैरे देखील चांगले गोलंदाज आहेत. लक्ष असेल ऑस्ट्रेलियन टीमकडे देखील कारण की जॅक फ्रेझर मॅकवर्कला देखील घेतलं त्यांनी. संधी मिळाली आहे. डेब्यू करेल वन डे मध्ये. स्टॉयनिस रिटायर झाला. इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बट सर्वात मोठा प्रश्न इंडियन टीमकडे. मी म्हणेन हर्षित राणाचा वापर केला जाईल की मोहम्मद शमी. मोठा क्वेश्चन आहे कारण की एका बाजूला हर्षित राणाकडे कमी एक्सपिरियन्स पण चांगला खेळ करतोय. सेकंड स्पेल तर जबरदस्त. आतापर्यंत जेव्हा जेव्हा हर्षित राणा सेकंड स्पेलमध्ये आला त्याला विकेट मिळालाच. आणि मोहम्मद शमीचा सेकंड स्पेल खूप आपण जर पाहिलं तर ज्याप्रमाणे शमीचं नाव आहे तसं नाही होतं. गोलंदाज साईराज. साईराज धावसंख्या या षटकाराच्या मदतीने 25.